यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असेल, माझं आता स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये गेले, ज्या गद्दारी करून गेलेल्या त्या सर्वचा विचार करतात, ते यशवंतराव विचाराच्या चौकटीत बसतं का, हा पहिला प्रश्न राहिला. मी यशवंतराव चौकाच्या विचाराचा मी वारसा करून त्या ठिकाणी थांबलो आहे का नाही, मी त्या निष्ठेने थांबलो, त्या प्रामाणिकपणाने जाणला थांबलो. आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा ज्या लोकांच्या हातात जाऊ नये, या लोकांच्या, म्हणून मी तिथं उमेदवारी केलेली आहे. कारण यशवंत विचाराची जी काही नियमावली आहे त्या चौकटीमध्ये मी 100% आम्ही काम करतो आहे. भावना दुखावल्यात बऱ्याचशा यशवंत विचारांच्या लोकांच्या, त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत काही लोकांच्या. कोणाच्या? यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत. या असं आहे की यशवंत विचाराच्या बाबतीमधली लढाई जेव्हापासून मी उमेदवारी सुरू केली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात भेटतोय. आणि या जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांची लढाई 100% आम्ही विजय होऊ. हे यांनी किती काही प्रयत्न करून द्या, यशवंतराव विचारांची लढाई आम्ही 100% विजयी होऊ. तुम्ही एक घोटाळेबाज उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं, त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की हे एकूण बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समिती, नवी मुंबई बाजार समितीमध्ये झालेत आणि एकामागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं हे म्हणजे माझ्या उमेदवारीमुळे खरं म्हटलं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून आता त्यांची एक मोडच ऑपरेटिव्ह असते, एक जाण्याने बसायचं, दुसऱ्या जाण्याने बसायचं, रोज रोज ते आरोप करायचे. मी त्या दिवशी पण सांगितलं, मी 4,000 कोटीचा माझा घोटाळा असता तर मी भाजपमध्ये गेलो नसतो का, स्वच्छ झालो नसतो का, काहीतरी करायचं. मी त्या दिवशी पण सांगितलं आहे, दांदाट खोटे मोठे आरोप करायचे, ठासून बोलायचं. मी जनतेच्या लोकांमध्ये सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारचा असला भ्रष्टाचार झालेला नाही नाही नाही. परत या विषयावर सांगताना मी प्रामाणिकपणाने सांगतो, फार चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याची आणि ज्यांनी आरोप करावे. आत्ता परवाच्या दिवशी एक कोरेगावमधली 35 लाखाची संरक्षण भिंत पडली, 1 महिन्यापूर्वी बांधलेली, आणि ती भिंत मंजूर झाली, पडली का, कशा पद्धतीने, बरीच प्रकरणं आहेत. पण लोकांना सत्य कळलेलं आहे, भ्रष्टाचार कोण काय करतो, कोणाला काय करतो, कोण कुठल्या पद्धतीने टेंडर पास करतं आहे, काय करतं आहे. आपण फार सौजन्याने सामान्य आहेत, फार चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करताय. परंतु आतलं त्यांचं जे काय रूप आहे त्या अख्ख्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांपासून, पक्षाच्या त्यांच्या नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे. मी त्यांच्यावर फार महत्त्व देणार नाही. त्यांचा हा स्वभाव आहे, तो त्या पद्धतीने करत बसणार. खोटं बोल पण रेटून पण फार काळ ते चालत नाही. मी आजही सांगतो, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, यांनी कपटाने मला अटक करण्याचा प्रयत्न करतायत. हा माझा आरोप होता, तो आजही तसाच आहे. परवा 4 दिवसापूर्वीसुद्धा कोण मुंबईला जाऊन बसलं होतं, कोण FIR दाखल करण्यासाठी दबाव टाकत होता, कोण काय कारवाई करत होते, सगळे मला माहिती आहे. अरे तुमच्यात खरोखर तुम्ही जर लढाईची हिंमत दाखवत असाल ना तर जनतेच्या लोकशाहीमध्ये लढाई करून द्या. पण हे असल्या प्रकारचं जे खोटं नाटं आरोप करायचं आहे हे योग्य नाही. मला वाटतं की जनता त्याला विश्वास ठेवत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.